रोहिदास रोहिदास बागा माझ्या आंबाचं जगल निघालीच्या विलाने तू नगरीची पैदल बागा माझ्या आंबाचं जगल निघालीच्या विलाने तू नगरीची पैदल रोहिदास रोहिदास बागा माझ्या आंबाचं जगल निघालीच्या विलाने तू नगरीची पैदल बागा माझ्या आंबाचं जगल निघालीच्या विलाने तू नगरीची तुम्ही जो तो प्रीमियम व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट तुम्हाला ते ओपन करायचं आहे। कॅपकट तुम्ही ते ओपन केल्यानंतर सिम्पली तुम्हाला न्यू प्रोजेक्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि तुमचं तिथे फोटो असेल सिलेक्ट करून इथून ॲड करून घ्यायचा आहे। तिथे आपण हा फोटो असेल इथून सिलेक्ट करूया, इथून ॲड करूया। फोटो ॲड केल्यानंतर तुम्हाला खाली एक रेशोच ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं। 9.6चा बॉक्स सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि इथून फोटो सेट नसेल बसला तर इथून सेट करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर फोटो सेट झाल्यानंतर तुम्हाला खाली ओव्हरलेच ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून इथं तुम्हाला आपण जो बीटमॅप व्हिडिओ दिला आहे तो तुम्हाला इथून ॲड करायचा आहे। हा बीटमॅप व्हिडिओ येते तुम्ही ॲड केल्यानंतर त्याच बीटमॅप व्हिडिओवरती क्लिक करून खाली थोडं इथे स्क्रोल करायचं आहे। हे तुम्हाला एक्स्ट्रा कडूचं एक ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर ह्याच फोटोवरती क्लिक करून ह्याच्या फोटोची लेंथ असेल जेवढे सॉंग आहे तिथपर्यंत न्यायची। नेल्यानंतर आता आपल्याला सिम्पली काय करायचं, हा जो बीटमॅप व्हिडिओ आहे ना त्यामध्ये आपण बीट दिलेले आहे ते तुम्ही बघू शकाल की ह्या बीट आहेत आपल्या। तर ह्या बीट ज्यातून चेंज होतील तिथून फोटो हे इथून स्प्लिट करायचा आहे। पहिली बीट इथे चेंज होते तर ह्याच फोटोवरती क्लिक करून पहिलं ऑप्शन स्प्लिटचं आहे त्यावरती क्लिक करूया। ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होते आहे ह्याच फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करूया। अशा प्रकारे ना प्रत्येक बीटनुसार तुम्हाला फोटो स्प्लिट करून यायचा शेवटपर्यंत। फोटो स्प्लिट केल्यानंतर हा जो बीटमॅप व्हिडिओ आहे ना त्यावरती क्लिक करायचा आणि खाली थोडं ते स्क्रोल करून रिप्लेसचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून आपण तुम्हाला एक PNG दिले इथून ॲड करायचं आहे। हे PNG इथून ॲड केल्यानंतर तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, 6 सेकंदाच्या पुढचं हा फोटो असेल म्हणजे तुम्ही बघू शकाल की टाइम लाईन येईल इथे यायचं आहे 6 सेकंदाच्या पुढं। त्याच्यानंतर तुम्हाला ओव्हरलेच ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आणि तुम्हाला सिम्पली हे जे PNG आपल्या इथून ॲड करायची लेंथ शेवटपर्यंत न्यायची अशा प्रकारे। पुन्हा रिप्लेसवरती क्लिक करून तेच PNG इथून ॲड केल्यानंतर स्क्रीनवर इथून सेट होऊन जाईल। आता तुम्हाला काय करायचं, बीटनुसार इथून फोटो स्प्लिट करून घ्यायचा। मी इथून आहे ना फोटो स्प्लिट करून घेतो बीटनुसार, तुम्ही पण घ्या। येथे तुम्ही बघू शकाल की सर्व फोटो आपण बीटनुसार इथून स्प्लिट केल्यानंतर सिम्पली हा जो आपला पहिला फोटो असेल त्यावरती क्लिक करायचं आणि ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली 2 नंबरला त्यावरती क्लिक करून कॉम्बोमध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल प्लॅनमा 1चा तो इथून सिलेक्ट करायचा आहे। त्याच्या पुढच्या पुढं आपल्या कॉम्बोमधलाच प्लॅनमा 2चा इथून एक सिलेक्ट करायचा आहे। त्याच्या पुढच्या पुढं सिम्पली कॉम्बोमधला डायनामिक सेकचा जो इफेक्ट असेल इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या पुढं सिम्पली कॉम्बोमधला डिस्टोराईटचा इथून एक सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या पुढं कॉम्बोमधला झूम 1चा जो इफेक्ट असेल इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा आपल्याला त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली डिस्टोर लेफ्टचा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे। कॉम्बोमध्ये हा इफेक्ट मिळून जाईल। हा इफेक्ट आपल्याला काय करायचं आहे, जे फास्ट फोटो आहेत ना इथले म्हणजे तुम्ही बघू शकाल की हा जो आपला आहे ना 2 सेकंदाच्या म्हणजे तिथला फोटो त्याच्या पुढचे जे फोटो आहे ना हे फास्ट त्या फोटोला सिम्पली आपल्याला डिस्टोर आहे ना राईटचा इथून एक सिलेक्ट करायचा कॉम्बोमध्ये मिळून जाईल। तो इथून सिलेक्ट करत करत आपल्याला सिम्पली काय करायचं, 6 सेकंदाच्या तिथल्या फोटो कसे यायचं आहे आणि हा जो आपला 6 सेकंदा तिथला फोटो असेल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि पुन्हा कॉम्बोमधला त्या फोटोला आपल्याला सिम्पली स्लिप अँड स्लाईड 2चा जो वेळ असेल सिलेक्ट करायचं आहे। त्याच्या पुढच्या पुढं कॉम्बोमधला स्लिप अँड स्लाईड 1चा इथं एक सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या पुढं सिम्पली इनमधला पेंडिंगचा जो वेळ असेल इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या पुढं सिम्पली आपल्याला इनमधलाच 6 स्लाईड हा जो वेळ असेल इथून सिलेक्ट करायचा आहे। त्याच्या पुढच्या पुढं सिम्पली इनमधला ड्रॉप डाऊनचा जो वेळ असेल इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या पुढं सिम्पली इनमधला क्रॉस 6चा जो वेळ असेल इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या पुढं सिम्पली इनमधला अनफोल्ड जो वेळ असेल इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या पुढं सिम्पली इनमधला स्पेंडिंगचा जो वेळ असेल सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। येथून हे सर्व इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर सिम्पली पहिले व्हिडिओ यायचं आहे आणि खाली इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून तुम्हाला सिम्पली हे तुम्हाला आहे ना इंट्रो अँड आउट्रो आहे त्यामध्ये यायचं आहे। यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल झूम डायमंड झूमचा इथून सिलेक्ट करायचं अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असते पहिल्या फोटोपासून हा जो आपल्याला 6 सेकंदाच्या पुढचा फोटो आहे तिथपर्यंत आणून ठेवायची। लेंथ ठेवल्यानंतर ॲडजस्टचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करून स्पीड 10 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा जो आपला आहे ना 3 सेकंदाच्या पुढचा फोटो आहे तिथे यायचं आहे म्हणजे जे फास्ट फोटो आपण म्हणजे फास्ट स्प्लिट केले ते फोटो इथे आल्यानंतर सिम्पली व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे। इथे स्पीडच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल 3 लेअर मिररचा आहे तो सिलेक्ट करायचा अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्या जे इफेक्टची लेंथ असेल सिम्पली
ह्या फोटोपासून म्हणजे तुम्ही बघू शकाल की 7 सेकंदाची मागचा जो फोटो आहे तिथपर्यंत आणून ठेवायची आणि ॲडजस्टवरती क्लिक करून फिल्टर सुरू करायचं. वर्टिकल तुमच्या फोटोनुसार ॲड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर हा जो आपला 7 सेकंद आहे तिथला फोटो तिथे यायचं आहे आणि व्हिडिओ एडिटवरती क्लिक करून सिम्पली नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये यायचं. म्हणजे न्यू ऑप्शन आले हा पार्टीचा त्यामध्ये यामध्ये आल्यानंतर तुम्हाला इफेक्ट म्यूज आहे सेकचा इथून स्लाईड करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ तसेच 7 सेकंदापासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. स्पीड आणि इंटेन्सिटी 15-15 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला 7 सेकंद आहे तिथला फोटो आहे तिथे यायचं आहे पुन्हा आणि व्हिडिओ एडिटवरती क्लिक करून पार्टीच्याच ऑप्शनमध्ये पुन्हा येऊन यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल ब्लॅक फ्लॅश 2चा इथून स्लाईड करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्याच्या बॅगची लेंथ तसेच 7 सेकंदाच्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर हा जो व्हिडिओ असेल इथून आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो पण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुमचा जो व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.